तो हाय एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये। आजच्या सेशनमध्ये आपण शिकणार आहे एबीएस फंक्शन इन एसक्यूएल। एबीएस फंक्शनचं आपण वर्किंग बघूया आणि फंक्शन इन एसक्यूएलमध्ये पण तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। सुरुवात करतोय या सेशनची आणि नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला कुठे ना कुठे जायचं आहे लाईफमध्ये। काम करत राहा, सर्व काही होईल आणि सर्व काही डिटेलमध्ये आजच्या सेशनमध्ये पण आपण बघणार। तसंच तुम्ही काही टेन्शन घेण्याची गरज नाही। काही टेन्शन असेल तर ते बाजूला ठेवून आपण फोकस करूया आपल्या टॉपिकवर। सो आपला टॉपिक आजच्या सेशनचा ॲब्सोल्यूट फंक्शन इन एसक्यूएल, जे की यूज होतं टू कॅल्क्युलेट ॲब्सोल्यूट व्हॅल्यू। बघा इथे डेफिनेशनमध्ये पण दिलं आहे, द एबीएस फंक्शन इज यूज टू कॅल्क्युलेट द ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ अ न्यूमरिक एक्सप्रेशन। म्हणजेच की जसं बघा, एबीएस फंक्शन आपलं यूज होतं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी। आणि ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय? डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम 0 ऑन अ नंबर लाईन टू द एनी पॉईंट। आणि फरक नाही पडणार की तो पॉईंट पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं। सो याचा सिंटॅक्स वगैरे असं आहे की तुम्हाला ॲब्सोल्यूट फंक्शनमध्ये एक नंबर पाठवायचा आहे, ज्याची तुम्हाला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल। आणि आता आपण एक एक्झाम्पल वगैरे बघूया। सो आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, जसं सिलेक्ट कमांडचं इथे आपण यूज केला आहे, एबीएस फंक्शनचा यूज केला। निगेटिव्ह आपण इथे जसं एक इंटिजर पाठवला आहे, -5 आपण यामध्ये पाठवला आहे। आणि ॲज कीवर्डने आपण एक एलियास वगैरे बनवला आहे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू नावाचा। एलियास म्हणजे तुम्हाला माहिती असेल की एक टेम्पररी नाव आपल्या कॉलमचं। आणि आता जर आपल्याला एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला काय मिळणार? आपल्या आउटपुटमध्ये तुम्हाला मिळणार आहे 5, कारण की एबीएस फंक्शन ओनली फोकस करतं बघा आपल्या मॅग्नेट्यूडवर। आणि मॅग्नेट्यूड इथे किती आहे? 5। सो रन केल्यावर तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला जसं आउटपुटमध्ये बघा 5 आलेलं आहे। सो असं आपण याचा प्रॅक्टिकल आपल्या मायस्क्यूएल कमांड लाईनमध्ये पण करू शकतो। सिलेक्ट कमांडचा मी इथे यूज करतोय आणि जसं एबीएस फंक्शनमध्ये पाठवतोय बघा, जसं आपलं -5। आणि आता आपण काय करणार, इथे ॲज कीवर्डचा यूज करतोय आणि ॲज कीवर्डने आपण एक एलियास बनवतोय बघा, जसं आपलं ॲब्सोल्यूट व्हॅल्यू नावाचा। सेमिकोलॉन त्याला एक्झिक्यूट केलं तर तुम्हाला काय मिळतंय बघा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू तुम्हाला काढून मिळतंय, जी की आली आहे बघा 5। कारण की ॲब्सोल्यूट जसं एबीएस फंक्शन जे आहे आपलं, ते ओनली फोकस करतं बघा मॅग्नेट्यूडवर। फरक नाही पडत इथे की जसं साईन निगेटिव्ह आहे आपली की साईन पॉझिटिव्ह आहे। सो आता आपण एक आणखी एक्झाम्पल बघूया। जसं इथे मी काय करतोय, जसं डेसिमल व्हॅल्यूज वगैरे टाकून बघतोय, जसं 10.3 टाकलं तरी चालते। बघूया काय होत आहे तुमच्या आउटपुटमध्ये, काय मिळतंय तुम्हाला, जसं 10.3 आलं आहे। तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणते पण नंबर इथे टाकू शकता, तुम्हाला तुमचं आउटपुट मिळेल। आणि जसं एलियास पण इथे तुम्हाला क्रिएट करून मिळालेली आहे। एलियास म्हणजे जसं मी रिपीट नाही करणार बट तरी करून देतोय की एलियास म्हणजे एक टेम्पररी नेम असतं बघा आपल्या कॉलमचं किंवा आपल्या जसं टेबलचं। आणि आणखी एक समजा आपण एक्झाम्पल घेतलं तर घेऊया एखादं चांगलं एक्झाम्पल, जसं फ्रॅक्शनमध्ये घेतलं तरी चालतं किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही काही पण घेतलं तरी चालते। इथे काय करतोय मी, जसं 104 पॉईंट करतोय, जसं 78। आणि जर आपण याला एंटर केलं तर तुम्हाला काय मिळतंय बघा, जे निगेटिव्ह साईन आहे ती आपली येणार नाही आपल्या ॲब्सोल्यूट व्हॅल्यूला, तुम्ही ते बघू शकता। त्याच प्रकारे समजा मी इथे एखादी पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकली, जसं यालाच पॉझिटिव्ह वगैरे टाकतो इथे, किंवा आपल्या हिशोबाने आपण काहीही टाकलं तरी चालते बघा, 4.78 आलेली आहे। आणि या वेमध्ये आपण यूज करू शकतो आपलं ॲब्सोल्यूट फंक्शन इन एसक्यूएल। सो आता आपण बघूया जसं एसक्यूआरटी फंक्शन इन एसक्यूएल। सो एसक्यूआरटी फंक्शन काय करणार, कॅल्क्युलेट करून देणार तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ अ न्यूमरिक व्हॅल्यू। आणि जसं आपण एखादा कॉलम वगैरे पण पाठवू शकतो आपल्या एसक्यूआरटी फंक्शनमध्ये, आणि पूर्ण कॉलमचं तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड आउट करून मिळेल। आणि तसंच बघा, हे स्क्वेअर रूट फंक्शन आहे, हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन आहे बघा आपल्या एसक्यूएलमध्ये। आणि आता जर थोडेफार आपण जसं सिंटॅक्स वगैरे पाहिलं तर हा याचा सिंटॅक्स आहे। आपण काय करणार, सिलेक्ट कमांडचा यूज करणार, एसक्यूआरटी फंक्शनमध्ये कॉलम नेम पास करणार किंवा जसं आपण एखादी व्हॅल्यू पण पास करू शकतो। ॲज कीवर्डने आपण जसं एलियास बनवला आहे इथे, जसं स्क्वेअर रूट व्हॅल्यू नावाचा फ्रॉम केलं बघा आपल्या टेबल नेम। आणि कॉलम नेम तुम्ही जसं कोणता पण कॉलम इथे पाठवू शकता। आणि नंतर तुम्हाला आउटपुटमध्ये मिळेल बघा एक कॉलम, जो की असेल बघा, तुम्हाला स्क्वेअर रूट काढून मिळेल त्या व्हॅल्यूजची, न्यूमरिक व्हॅल्यूजचं स्क्वेअर रूट काढून तुम्हाला मिळणार आहे। सो एक एक्झाम्पल आपण बघूया। जसं सिलेक्ट कमांडचा यूज केला आहे, एसक्यूआरटी फंक्शन यूज केलं आहे, आणि एसक्यूआरटी फंक्शनमध्ये 2500 आपण पाठवलं आहे। आणि ॲज कीवर्डचा यूज करून इथे जसं एक एलियास वगैरे क्रिएट केले बघा, SR नावाची। एलियास म्हणजे जसं एक टेम्पररी नेम आपण दिलं आहे आपल्या कॉलमला। सो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 2500चं स्क्वेअर रूट किती आहे, 50 आहे। आणि जर 50चा आपण स्क्वेअर केला तर आपल्याला हे उत्तर यायलाच पाहिजे। आणि जर आपण एक्झिक्यूट केलं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जसं बघा आपल्याला काय मिळालेलं आहे, आपल्याला स्क्वेअर रूट काढून मिळालेला आहे। आणि तसंच आपण इथे कॉलम वगैरे पण पास करू शकतो। आणि याचंच आपण प्रॅक्टिकल
आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये बघूया. सो सिलेक्ट कमांडचा मी इथे यूज करतोय, SQRT फंक्शनला यूज करतोय, यामध्ये पास करतोय बघा 2500 आणि जर आपण इथे जसं एलियास वगैरे पण क्रिएट केली तर चालते. सध्या आपण XYZ क्रिएट करूया, सेमिकोलॉन दिलं, एक्झिक्यूट केलं तर बघा तुम्हाला काय मिळतंय, स्क्वेअर रूट काढून मिळतंय बघा आपल्याला या नंबरचा. सो जे एक्झाम्पल आता आपण घेणार ते सर्वात इम्पॉर्टंट आहे बघा. सिलेक्ट कमांडने आपण जसं आपल्या स्क्वेअर नावाच्या टेबलला काय केलंय, डिस्प्ले केलंय. तुम्ही ते बघू शकता, जसं ID आपल्याकडे डिस्क्रिप्शन आहे आणि स्क्वेअर आहे. सो या कॉलमवर जर मला आपलं SQRT फंक्शन यूज करायचं असेल तर आपण काय करणार, इथे जसं सिंटॅक्स लिहिणार, आपलं जसं कमांड लिहिणार, जसं सिलेक्ट करतोय मी इथे, नंतर SQRT फंक्शनमध्ये पास करतोय आपलं कॉलम नेम जे की आहे बघा जसं स्क्वेअर नावाचा हा आपला कॉलम आहे. आणि ॲज कीवर्डने एक एलियास वगैरे बनवूया आपण, जसं ABC नावाची एलियास वगैरे बनवतोय आणि फ्रॉम करतोय बघा इथे आपला स्क्वेअर नावाचा हा आपला टेबल आहे. सेमिकोलॉन दिलं, एक्झिक्यूट केलं तर बघा प्रत्येक कॉलमवर जसं प्रत्येक कॉलमच्या व्हॅल्यूजवर आपलं SQRT फंक्शननी आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करून दिलं आहे बघा. 100चं स्क्वेअर रूट किती आहे, 10, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. 400चा जसं 20 आणि 900चं येतं बघा 30 आणि 16 जसं 1600चं येतं बघा आपला 40. सो असं आपण यूज करू शकतो आपलं SQRT फंक्शन इन SQL. सो आता आपण जसं संपवूया या सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.